जय जिनेंद्र। मी सौ अमृता निखिल शहा, गुलबर्गा, कर्नाटक इथून आले। माझ्यासोबत माझे मिस्टर आणि आमच्या मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई त्याही इथे ट्रीटमेंटसाठी आल्या आहेत। माझे मिस्टर आणि माझं डिटॉक्सचं पॅकेज होतं आणि आमच्या मम्मींचं मधुमेह आणि स्पॉन्डिलायसिसच्या थेरपीसाठी त्या इथे आल्या। म्हणजे इथला अनुभवासंबंधी एक वाक्यात सांगायचं झालं तर एवढं सांगता येईल की प्रकृतीची टॅगलाईन जी आहे बरं वाटतंय। तर इथला अनुभव म्हणजे आमचा 7 दिवसांचा, मम्मींचा ट्रीटमेंटचा 7 दिवसांच्या अनुभवावरून एवढं तर खात्रीशीर म्हणता येईल की खरंच बरं वाटतंय। आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मम्मींचं टोटल 21 दिवसाचं पंचकर्माचं सरांनी सजेस्ट केलं होतं। मग ते आम्ही डिवाइड करणार होतो 7-7-7 अशा ब्रेकमध्ये, पण इथला सगळा स्टाफचा एकंदरीत ट्रीटमेंट योग वगैरे सगळा अनुभव हे झाल्यानंतर मम्मींनी स्वतःहून सलग 7 दिवस आत्ताच एक्सटेंड करण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आणि तेही त्या आता 7 दिवस एकट्याच राहत आहेत म्हणजे, तर ते खरंच खूप म्हणजे सांगण्यासारखं आहे म्हणजे मम्मीच्या बाबतीत। आणि माझं माहेर तसं सातारचंच। मी शाळेत असल्यापासून म्हणजे त्यावेळी FM वरती सरांचे इंटरव्ह्यू टेलिकास्ट व्हायचे, तर तेव्हापासून म्हणजे ऐकले होते। तर तेव्हापासून आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सा म्हणजे योग वगैरे या सगळ्या शब्दांचा परिचय झाला होता, महत्त्वही पटलं होतं आणि इथे येण्याची खरंच खूप इच्छा होती मनापासून, पण योग जुळून येत नव्हता। अखेर इतक्या वर्षांनी योग जुळून आला। सरांच्या ट्रीटमेंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जन्मतारखेनुसार प्रत्येकाच्या प्रकृतीला अनुरूप असं थेरपी दिली जाते। आहार विहार योग साधना म्हणजे इथे पर्सनल योगाचं काउन्सिलिंग केलं जातं की कोणाला कसा त्रास आहे, त्याला कोणते योग सजेस्ट होतील, आहार या सगळ्यांसंबंधी मार्गदर्शन केलं जातं। आणि सरांचं एक सर नेहमी बोलतात की मी दुखणं बरं करत नाही, सिम्पटम्स बरे करत नाही, तर तुम्हाला झालेला जो आजार आहे तो मुळापासून म्हणजे जे कारण आहे ते मुळापासून बरं करतो। तर इथं आल्यानंतर म्हणजे या शब्दांची तंतोतंत खात्री पडते। दुसरं म्हणजे इथला स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे। म्हणजे पहिल्या दिवसापासून आल्यापासून असं कोणीच अनोळखी वाटत नाही, म्हणजे इतके आत्मीयतेने ते बोलतात। सगळ्यात योग, बस्ती, मसाज, इतर ज्या सगळ्या क्रिया समाविष्ट होतात पंचकर्मामध्ये त्या इतक्या म्हणजे कुशलतेनेही करतात, इतक्या आत्मीयतेने करतात की असं वाटत नाही की आपण पूर्णपणे अनोळखी आहे। असं म्हणजे खूप वर्षांचा परिचय असल्यासारखं, अगदी घरात असल्यासारखंच वाटतं। हे प्रकृती हेल्थ रिसॉर्ट हे कासजवळ निसर्गरम्य परिसरात उभं केलंय, त्याचाही एक परिणाम होतो। आल्हाददायी वातावरण, मनालाही खूप प्रसन्न वाटतं। सकाळी प्रार्थना, योग, नंतर संध्याकाळी आरती, गेम्स, याच्यामुळे म्हणजे इतर हॉस्पिटल्समध्ये जसं वातावरण असतं किंवा आपल्या मनात जे असतं की थेरपी, हॉस्पिटल ट्रीटमेंट म्हणजे एकसारखं वातावरण, तर तेही या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे असं कधीच वाटत नाही। एकदम सगळ्यांमध्ये आपण एक मिसळून जातो। आम्ही इथे संक्रांत पण इथेच साजरी केली, तो एक छान एक्सपिरियन्स होता। आणि 18 मार्चला 25 वर्ष प्रकृतीला पूर्ण होत आहे, तर सर्वे संतू निरामयाचा वसा घेऊन सरांनी हे जे प्रकृतीचं जे सर चालवत आहे तर त्या सगळ्याला आमच्या खूप खूप मनापासून